नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आरएव्ही मॅथ्स वर्ल्ड मध्ये स्वागत करतो. सराव संच 5.8 मधील क्वेश्चन क्रमांक पहिला आपण पाहिलेला होता. त्यामध्ये दोन बिंदू दिले असता प्रत्येक जोडीतील अंतर शोधणे काढणे हे आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहे. आज आपण प्रश्न क्रमांक 2, दिलेले बिंदू एक रेषीय आहेत का, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर हे ठरवायचं आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन बघा. ए इन ब्रॅकेट पहिला बिंदू दिलेला आहे 1 कंसामध्ये ऋण 3, बी कंसात 2 ऋण 5, सी कंसात ऋण 4 7. आता आपण काय करूया, दिलेले बिंदू एका रेषेत कधी असतात. समजा आपण एखादी 3 बिंदू घेतली, आपण ए बिंदू, बी बिंदू आणि सी बिंदू, आणि या 3 बिंदूंना आपण एक रेषे कधी म्हणणार आहोत. समजा ए बी तुमचं या ठिकाणी 5 असेल किंवा 5 सेंटीमीटर असेल, बी सी 3 सेंटीमीटर असेल, तर त्यावेळेला ए पासून सी बिंदूचं अंतर किती असणार आहे, तर 8 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, या ठिकाणी ए बी प्लस बी सी बरोबर काय आलं, ए सी. म्हणजे कोणत्याही दोन बिंदूतील अंतरांचे बेरीज ही उर्वरित दोन बिंदू आहेत त्या अंतराच्या एवढी आली. म्हणजे दोन बिंदूतील अंतरांची बेरीज ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला ही तिसरे जे आपले पेयर आहे, तिसरा जे बिंदूचा आपण निर्देशक किंवा दोन बिंदू घेणार आहेत तर त्या बेरजे एवढी येईल. त्यावेळेला त्यांना आपण म्हणणार आहे की ते एक रेषीय आहेत. थोडक्यात ज्यावेळेला लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए सी, म्हणजे ए बी ची लांबी अधिक बी सी ची लांबी ही ए सी च्या लांबी इतकी असेल, त्यावेळेलाच आपण म्हणणार आहे की ए बी सी हे कसे आहेत, तो एक रेषीय आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तर ए बी, बी सी आणि ए सी यांची अंतर शोधावी लागतील. म्हणजे आपण काय करूया बघा, सुरुवातीला ए कंसामध्ये 1 वजा 3, बी कंसामध्ये 2 वजा 5 आणि सी कंसामध्ये 4 7 असे 3 बिंदू आपण घेतले. बाय डिस्टन्स फॉर्म्युला किंवा अंतराच्या सूत्रानुसार आता आपण काय करूया, ए बी चं सुरुवातीला अंतर काढूया. म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता काय करू, डायरेक्ट मी सूत्र न मांडता x2 मायनस x1 करतो. या ठिकाणी x2 किती आहे, 2 मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन अनदर ब्रॅकेट इज मायनस 5 मायनस इन ब्रॅकेट मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा वर्गमूळ चिन्हामध्ये 2 वजा 1 किती आलं, 1, 1 चा वर्ग अधिक दुसरा कंस सोडून घेऊया आपण, वजा 5 अधिक 3 कंसाचा वर्ग, म्हणजे वर्गमूळ चिन्हामध्ये 1 चा वर्ग अधिक चिन्ह विरुद्ध आहेत म्हणजे वजाबाकी वजा 2 चा वर्ग, म्हणून वर्गमूळ चिन्हामध्ये 1 चा वर्ग 1 अधिक वजा 2 चा वर्ग अधिक 4. म्हणजे या ठिकाणी आपलं जे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी आलेलं आहे ते किती आलेलं आहे रे, तर वर्गमुळामध्ये 5 इतकं आपलं डिस्टन्स ए बी सुरुवातीचं आलेलं आहे. आता त्याच पद्धतीनं आपण डिस्टन्स बी सी शोधण्याचा प्रयत्न करूया. बघा डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. आता या ठिकाणी हा x1 y1 मानू आणि हा x2 y2 मानू. म्हणजे बाय डिस्टन्स फॉर्म्युला, पुन्हा डिस्टन्स फॉर्म्युलाचा आपण यूज केला, म्हणजे अंतराच्या सूत्राचा वापर केला आणि त्यानुसार वर्गमूळ चिन्हामध्ये आता सांगा दुसरी बघा, -4 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 -5 ब्रॅकेटचा
स्क्वेअर. तर अशा पद्धतीनं हा दुसरं आपण अंतर शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. पुन्हा या ठिकाणी वर्गमूळ चिन्हामध्ये -4 आणि -2 म्हणजे -6चा वर्ग अधिक 7 अधिक 5 कंसाचा वर्ग आलेला आहे. म्हणजे 6चा वर्ग आपल्याला आलेला आहे 36 अधिक 7 आणि 5 12 आणि 12चा वर्ग येतोय 144. आणि ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर या दोघांची बेरीज येते वर्गमूळ चिन्हामध्ये 180. पुन्हा आपण याचं सिम्प्लिफिकेशन केलं, पुन्हा अजून जर सोडवलं तर आपण अशा पद्धतीने 180 मांडू शकतो 36 गुणिले 5. तर 36 गुणिले 5 असं आपण मांडलं तर ह्या दोघांचा गुणाकार किती येतो 180 येतो. आणि ज्या वेळेला 36चं वर्गमूळ आपल्याला काढता येते 6 हे 36चं वर्गमूळ आहे आणि 5 म्हणून डिस्टन्स बिटवीन बी अँड सी, बी आणि सी बिंदूतले जे अंतर आहे हे आपल्याला किती निघालं 6 वर्गमुळामध्ये 5. ह्याला आपण काय करूया विधान क्रमांक 2 देऊया. त्यानंतर बघा डिस्टन्स बिटवीन ए अँड सी, ए आणि सी मधलं अंतर आपण आता शोधूया वर्गमूळ चिन्हामध्ये. आता ए ला आपण x1 y1 आणि सी ला x2 y2 हे मानू. आता पुन्हा कसं होईल बघा आपल्या या ठिकाणी, तर ए आणि सी बघा -4 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 7 वजा 3 कंसाचा वर्ग म्हणजे वर्गमूळ चिन्हामध्ये या ठिकाणी आपला आलेला आहे -5चा वर्ग अधिक 7 आणि 3 किती झालं 10चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी बघा वर्गमूळ चिन्हामध्ये 5चा वर्ग आला 25 अधिक 10चा वर्ग आला 100 म्हणजे वर्गमूळ चिन्हामध्ये आलं आपलं 125 आलं. आणि पुन्हा यांचं आपण जर सिम्प्लिफिकेशन केलं तर 25 गुणिले 5 आलं. त्यानंतर 25चं वर्गमूळ 5 तर 5 वर्गमूळ चिन्हामध्ये 5. तर अशा पद्धतीनं डिस्टन्स बिटवीन ए अँड सी, ए आणि सी बिंदूतली अंतर आहे ते किती आलं 5 वर्गमूळ चिन्हामध्ये 5. ह्याला विधान क्रमांक आपण काय करूया तर विधान क्रमांक 3. तर या ठिकाणी 3 आपली डिस्टन्स 3 अंतर आपण काढली. ए आणि बी बिंदूतील अंतर आलं वर्गमुळात 5, बी आणि सी बिंदूतील अंतर आलं 6 वर्गमुळात 5 आणि डी आणि ए आणि सी बिंदूतील अंतर आलं 5 वर्गमुळात 5. आता काय करूया बघा ऍडिंग 1 and 3 म्हणजे 1 आणि 3 यांची काय करू आपण बेरीज करू किंवा 1 व 3 यांची बेरीज करून आपल्याला काय मिळणार आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 इज इक्वल टू, आता इथं काय नाही याचा अर्थ 1 मानू. आता 5 आणि 1 म्हणजे किती आलं 6 वर्गमुळामध्ये 5 आणि 6 वर्गमुळामध्ये 5 म्हणजे हे तुमचं कुणाचं आपण डिस्टन्स काढलेलं आहे तर बी आणि सी मधलं आहे. मग मी या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन बी अँड सी आणि अशा पद्धतीनं तुमचं डिस्टन्स बिटवीन ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन बी अँड सी म्हणजे ए आणि बी बिंदूतील अंतर अधिक ए आणि सी बिंदूतील अंतर बरोबर डी आणि सी बिंदूतील अंतर आलेलं आहे. आणि म्हणून आता हे कशावरून आपण मांडलं तर या ठिकाणी आपण जर याला इक्वेशन नंबर 4 दिलं तर अशा पद्धतीनं फ्रॉम 2 and 4 म्हणजे 2 आणि 4 वरून हे आपण मांडलेलं आहे. आणि यावरूनच आपलं ए बी सी हे जे पॉइंट आहेत हे कसे आले कोलिनियर म्हणजे एका रेषेमध्ये 3 बिंदू आलेले आहेत. कारण 2 अंतराची जी बेरीज आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए बी अँड डिस्टन्स बिटवीन ए सी हे तिसऱ्या अंतरा एवढी आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन बी अँड सी एवढी आहे. आणि त्यामुळं ए बी सी हे एका रेषेमध्ये असणारे बिंदू आहेत. आता ते कसे असतील बघा तर हे बघा या ठिकाणी डिस्टन्स बी आणि सी मोठा म्हणजे बी आणि सी आपण असं जर मांडलं आणि या ठिकाणी ए बी दिला तर बघा ए बी
अधिक AC बरोबर BC अशा पद्धतीनं ते असू शकतील. तर हा जो प्रश्न पहिला जो होता दुसऱ्या प्रश्नातील पहिला उपप्रश्न होता तो उपप्रश्न आपण पाहिलेला आहे. त्यानंतर याच प्रश्नातील जो दुसरा उपप्रश्न आहे त्याच्याविषयी आपण थोडंसं पाहूया. यामध्ये पुन्हा 3 बिंदू दिलेले आहेत. पुन्हा आपण काय करूया, बाय डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करू आणि एकमेकातील अंतर शोधण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे डिस्टन्स बिटवीन L अँड M. आता L आणि M बिंदूतील अंतर याला पुन्हा x1 y1 मानू, याला x2 y2 मानू. म्हणजे काय होणार, 2 वजा कंसामध्ये वजा 2 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 वजा 3 कंसाचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी बघा वर्गमूळ चिन्हामध्ये 1 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक वजा 6चा वर्ग आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 2 आणि 1 म्हणजे 3चा वर्ग झाला 9 अधिक 36 म्हणजे या ठिकाणी आपलं आलेलं आहे वर्गमूळ चिन्हामध्ये 45 आलं. आणि पुन्हा 45 आपण जर फर्दर सिम्प्लिफिकेशन म्हणजे पुन्हा त्याला जर अजून हे करून घेतलं तर 9 गुणिले 5 अशा पद्धतीने ते आपल्याला अजून त्याचं सोपं रूप मांडता येईल. आणि पुन्हा डिस्टन्स बिटवीन L अँड M बरोबर 9चं वर्गमूळ निघालं 3 वर्गमूळ चिन्हामध्ये 5. तर अशा पद्धतीनं L आणि M बिंदूतील अंतर आपण शोधलेलं आहे. त्याच पद्धतीने आता M आणि N बिंदूतील अंतर शोधूया आपण. म्हणजे डिस्टन्स बिटवीन M अँड N इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, या ठिकाणी आता x1 y1 हा माना, x2 y2 हा जर मांडला तर काय होणार आहे, 5 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 4, आता वजा वजा काय झालं अधिक 3 कंसाचा वर्ग. मग आता बघा वर्गमूळ चिन्हामध्ये 5 वजा 1 किती झालं 4 कंसाचा वर्ग अधिक 7 कंसाचा वर्ग. त्यानंतर 4चा वर्ग आला 16 अधिक 49 म्हणजे या ठिकाणी आलं वर्गमूळ चिन्हामध्ये 65. तर डिस्टन्स बिटवीन M अँड N हे किती आलं तर वर्गमूळ चिन्हामध्ये किती आलं 65 आलं. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन L अँड N आपण शोधूया. डिस्टन्स बिटवीन L अँड N बघा वर्गमूळ चिन्हामध्ये आता हे x1 y1 आणि हे x2 y2 मांडलं तर या ठिकाणी बघा 5 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 4 वजा 3 कंसाचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी काय येते बघा 5 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 1चा वर्ग. आता 5 आणि 2 म्हणजे किती झालं 7 आणि 7चा वर्ग अधिक 1चा वर्ग. 7चा वर्ग आला 49 अधिक 1 म्हणजे या ठिकाणी आलं आपलं 50. आता 50चं पुन्हा आपण काय करूया 25 गुणिले 2 जर आपण केलं तर डिस्टन्स बिटवीन L अँड N हे किती आलं 25चं वर्गमूळ आलं 5 म्हणजे 5 वर्गमूळ चिन्हामध्ये 2. तर या ठिकाणी 3 किमती आपल्याला मिळाले. पहिली किंमत मिळाली 3 वर्गमुळात 5, दुसरी मिळाली वर्गमूळ चिन्हामध्ये 65 आणि तिसरी मिळाली आपल्याला 5 वर्गमूळ चिन्हामध्ये 2. आता काय करूया ह्या दोघांची आपण काय करूया बेरीज करूया. म्हणजे ॲडिंग 1 अँड 3 पहिलं आणि तिसऱ्याची आपण बेरीज करूया. म्हणजे डिस्टन्स बिटवीन L अँड M प्लस डिस्टन्स बिटवीन L अँड N जर आपण केली तर 3 वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 2 ही जी बेरीज आहे ही बेरीज ही वर्गमूळ चिन्हामध्ये 65 एवढी येत नाही. म्हणजे इज नॉट इक्वल टू म्हणजे डिस्टन्स बिटवीन L अँड M प्लस डिस्टन्स बिटवीन L अँड N इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन M अँड N. आणि अशी बेरीज येत नसल्यामुळं हे 3 जे बिंदू आहेत म्हणजे L, M अँड N आर नॉट कोलिनियर. आणि अशा पद्धतीनं हे जे 3 आपल्याला बिंदू दिलेले होते म्हणजे L कंसामध्ये -2 3, M कंसामध्ये 1 ऋण 3
आणि n कंसामध्ये 5 4 हे एक रेषीय नाहीत. आलं लक्षात. त्यानंतर अजून एक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. त्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, फाइंड द पॉइंट्स ऑन द एक्स ॲक्सिस which is equidistant from a in bracket -3 4 and b in bracket 1 -4. म्हणजे एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो a कंसामध्ये -3 4 आणि b कंसामध्ये 1 4 यांच्यापासून समदूर आहे, म्हणजे समान अंतरावर आहे. या ठिकाणी आपण काय करूया, एक अक्ष घेऊया, त्याला आपण एक्स अक्ष म्हणूया. आणि या ठिकाणी एक बिंदू घेऊया, त्याला आपण नाव देऊया P. आणि या ठिकाणी हा बिंदू A घेऊ, या ठिकाणी B बिंदू घेऊ. आता A चा निर्देशक आपल्याला माहित आहे -3 4, B चा माहित आहे 1 4. आता P हा बिंदू कुठे आहे, तर P हा बिंदू एक्स अक्षावर आहे. आणि एक्स अक्षावर असल्यामुळं आता हा बिंदू एक्स अक्षावर असल्यामुळं ह्याचा एक्स निर्देशक आपण एक्स मानू, पण त्याच वेळेला जो वाय निर्देशक आहे, समजा जर आपण हा वाय अक्ष धरला तर वाय निर्देशक काय येणार आहे, तर वाय निर्देशक या ठिकाणी 0 येणार आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, तर P हा बिंदू, म्हणजे इथं आपण मानू लेट P बी द पॉइंट ऑन x axis which is equidistant from points A and B. म्हणजे P बिंदू असा घेतला की तो A आणि B पासून समदूर आहे. याचा अर्थ काय आहे, जेवढं PA अंतर आहे तेवढंच P पासून B बिंदू पर्यंतचं अंतर आहे. म्हणजे जेवढं PA आहे तेवढंच PB आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर डिस्टन्स फॉर्म्युला वापरला, म्हणजे अंतराचा जर सूत्राचा वापर केला, तर आपण PA आणि PB हे अंतर कसं असणार आहे, समान असणार आहे. आता या ठिकाणी बघा अंतराच्या सूत्राचा वापर करूया, म्हणजे बाय डिस्टन्स फॉर्म्युला PA आपण सुरुवातीला शोधूया. तर बघा √x वजा कंसामध्ये -3 कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला काय म्हणता येईल, तर 0 - 4 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये पुन्हा काय करू, x - 1 कंसाचा वर्ग अधिक 0 - 4 कंसाचा वर्ग. आता वर्गमूळ चिन्हामध्ये x अधिक 3 कंसाचा वर्ग झाला अधिक -4 चा वर्ग बरोबर तिकडे उजव्या बाजूला काय होणार आहे, x - 1 कंसाचा वर्ग अधिक 4 चा वर्ग. आता या ठिकाणी बघा दोन्ही जे आहे त्या दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअरिंग करूया, म्हणजे दोन्ही बाजूंचे वर्ग करूया, म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही बाजूचे वर्ग केल्यास आपल्याला काय मिळेल, तर x अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक -4 चा वर्ग बरोबर x - 1 कंसाचा वर्ग अधिक 4 चा वर्ग. आता हे आपण सोडवून घेऊया. x अधिक 3 a अधिक b कंसाच्या वर्गाच्या सूत्रानुसार, म्हणजे x वर्ग अधिक 3 दुनी 6x अधिक 9 अधिक -4 चा वर्ग किती झाला, 16 बरोबर x वर्ग वजा 2x अधिक 1 अधिक 16. आता हे 16 दोन्ही बाजूला समान आहेत, एकमेकाला कॅन्सल झालं. या ठिकाणी x वर्ग सुद्धा कॅन्सल झालं. या ठिकाणी काय राहिलं, 6x अधिक 9 बरोबर वजा 2x अधिक 1. आता समान पदे एका बाजूला घेऊया, म्हणजे 6x अधिक 2x बरोबर 1 वजा 9, म्हणजे या ठिकाणी काय आलं, 8x बरोबर वजा 8. आणि त्यामुळे x बरोबर किती किंमत आली, तर x बरोबर वजा 1 ही किंमत आलेली आहे. म्हणजेच आपला जो P बिंदूचा आपण जे निर्देशक आहे
तो P बिंदूचा x निर्देशक किती आलेला आहे, -1, आणि y निर्देशक किती आलेला आहे, 0 आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं the coordinates of point on x-axis equidistant from points A and B are काय आले, -1 and 0. म्हणजे x अक्षावर A आणि B बिंदू पासून समदूर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक किती आले, -1 आणि 0. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील प्रश्न क्रमांक 2 त्यामधील 4 उदाहरणं होती, त्यातील 2 उदाहरणं मी सोडून तुम्हाला दाखवलेले आहे. अशाच पद्धतीनं दुसरी 2 उदाहरणं सुद्धा तुम्ही सोडवा आणि त्याच पद्धतीनं क्वेश्चन क्रमांक 3 म्हणजे सराव संच 5.1 मधील प्रश्न क्रमांक 3 हा सुद्धा मी या ठिकाणी घेतलेला आहे. हे दोन्ही प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा सराव करा आणि आपण काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधा आणि आपलं जे चॅनल आहे त्यांचे नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं पाहत राहा. धन्यवाद. पुढे भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण घरातच राहा, सुरक्षित राहा.